मागील 2-3 दिवसांपासून सोलापुरात मुसळधार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे। त्यातच सोलापूर शहरातील नाल्यांची सफाई योग्य पद्धतीने न झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याची घटना घडली होती। या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील विविध नाल्यांची पाहणी केली। गेल्या 2-3 दिवसांपासून सोलापूर शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेच्या नाले सफाईची पोलखोल झाली आहे। पालिकेकडून नाले सफाई केल्याचा दावा केला असला तरी काही ठिकाणी नाले तुंबल्याच्या घटना समोर आल्या आहेत। त्यामुळे शहरात मोदी, जगजीवनराम झोपडपट्टी, भैरू वस्ती, पटवर्धन चाळ 2 नंबर झोपडपट्टी या भागातील रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या। या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी पालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह नाल्यांची पाहणी केली। यावेळी त्यांनी मोदी, जगजीवनराम झोपडपट्टी, भैरू वस्ती, पटवर्धन चाळ 2 नंबर झोपडपट्टी, निराळी वस्ती, कारंबा नाला, कुंभारवेस नाला या ठिकाणी भेटी देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। पावसाळ्यापूर्वी नाल्याच्या रुंदीकरणाचे काम झाले नाही। याशिवाय नाल्यातील गाळ काढण्याचे काम ही योग्य पद्धतीने झाले नाही। काढलेला गाळ नाल्याच्या काठावरच टाकण्यात आला आहे। मात्र मुसळधार पावसामुळे तो गाळ पुन्हा नाल्यात वाहून जात असल्याने नाले तुंबल्याच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या। यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने नाले सफाई करून घेण्याच्या सूचना प्रशासनास केल्या आहेत। दरम्यान शासनाच्या नगरविकास विभागाकडून सोलापूरसाठी नाल्याचे रुंदीकरण आणि बांधकाम यासाठी 100 कोटी रुपये निधी फेब्रुवारी महिन्यातच मंजूर झाला आहे। मात्र तो निधी पालिकेला प्राप्त झाला नाही। हा निधी प्राप्त करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, मनोज येलगुलवार, माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते। सोलापुरात सतत पाऊस आणि त्याचा प्रभाव आपल्याला दिसतोय। अनेकांच्या घरात पाणी जात आहे, नाले ओव्हरफ्लो झालेत। महापालिकेची यंत्रणा कशा पद्धतीने काम करते आपण काय पाहणी? याचा महत्वाचा विषय की महापालिकेत गेले 2 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत आहे। तिकडे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे तिकडे दबाव अभावी थोडासा हलगर्जीपणा दिसून येतो महानगरपालिकेच्या पूर्ण कार्यात। आणि त्यामुळे काय झाले, सोलापुरात जे मेच्या पहिल्या आठवड्यात सगळे नाले साफसफाई आपण करत असतो। दरवर्षीचा हा नियम आहे की पाऊस तसं बघितलं तर सप्टेंबर महिन्यात येतो, पण काही 5 वर्षापासून लवकर येतो। तर मे महिन्यात ही नाले साफसफाई झाली पाहिजे। आता मी मगासपासून सगळे जेवढे सोलापूरचे मेन नाले तिथे मी जाऊन आली, अशा एकंदरीत दिसून येते की हे फक्त वरवर झालंय काम। हे ज्या पद्धतीत झालं पाहिजे होतं ते झालं नाहीये। आणि त्यामुळे जो परवा पाऊस पडला, जवळजवळ 80 mm पडला, त्याच्यामुळे सगळे नाले ओव्हरफ्लो झालेत, चोकअप झालेत। ड्रेनेज सिस्टीम पूर्ण सोलापूर शहराची खोळंबली आहे आणि लोकांच्या घरात पाणी शिरलंय, खालून पाणी येत आहे लोकांच्या घरात। हे होतं दरवर्षी, पण हे आज एवढ्याशा पावसात एवढं लवकर झालंय। तर मला असं वाटतं हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे। आणि आज आम्ही ती पाहणी केली, पण पाणीच नाही, पण ते लवकरात लवकर उद्यापासून पुन्हा एकदा ते नाले साफसफाई झाले पाहिजेत। आणि काही ठिकाणी स्टॉर्म ड्रेन क्लिनिंग झालं पाहिजे, ते पण झालं नाहीये। आणि जो आपण 99 कोटीचा जो प्रस्ताव दिलाय तो आचारसंहितेमुळे प्रलंबित होता। आता मी UD सेक्रेटरीना फोन करून तो लवकरात लवकर प्रस्ताव, जे आपले नाले आहेत तिकडे बाजूला भिंत बांधून त्याचं चांगलं अजून थोडंसं रिफर्बिश करून, म्हणजे जे आपली लोक जी नाल्यात कचरा गाद्या पण टाकतात ते कुठेतरी पण आपले पण मला असं वाटतं जबाबदारी आहे। आपण पण त्याच्यात लक्ष देणं महत्वाचं आहे। काही ठिकाणी गाद्या, काही ठिकाणी पिच्छाने सगळं टाकलंय, ते त्याच्यामुळे पण चोकाप होत आहे। तर ते थांबवण्यासाठी आता जी 99 कोटीची निधी मागितली ती ताबडतोब मिळाली पाहिजे। त्यासाठी मी प्रयत्न करून UD सेक्रेटरींशी पण बोलणार आहे। आणि उद्या 3:30 वाजता आपण महापालिका आयुक्त एक आढावा बैठक घेणार आहोत, कारण का पाऊस आहे, नाले साफसफाई झाली पाहिजे, रस्ते काही ठिकाणी खचले ते बंद झालं पाहिजे आणि पाणी पुरवठा पण सुरळीत झाला पाहिजे। त्यासोबत आता 6 वाजता कलेक्टरांकडे पण ग्रामीण भागातला पाण्याचा जो प्रश्न आहे त्याचा पण आढावा, कारण का अतिवृष्टीमुळे काही घरं त्या ठिकाणी पडलेत, काही शेतींचं नुकसान झालं, ते लवकरात लवकर ती पण निधी मिळाली पाहिजे। त्यासाठी आपण मीटिंग घेतोय, आम्ही सगळे कामाला लागलो। आपत्कालीन व्यवस्थापना आपल्याला दिसत नाही, अनेकांचे फोन महापालिकेला कोणा करायचं, जिल्हा प्रशासनाला संपर्क कोणा करायचं, कुठलीच यंत्रणा जाहीर केलेली नाहीये। त्यामुळे देखील नागरिकांची तारांबळ होते। नाही, 100% जसं मी म्हणाली थोडासा हलगर्जीपणा दिसतोय, कारण का निवडणुका नसल्यामुळे कोणाचा दबाव त्या ठिकाणी आता GB होत असतं, महापौर असतात, एवढे नगरसेवक असतात। आता काही नाहीये, सगळं आरामात चाललंय।
आणि म्हणून आता लोकांनी आमचा तो विश्वास दाखवलाय आणि आम्ही ताबडतोब तातडीने या बैठका घेतोय आणि मी प्रशासनाकडून आशा बाळगते की त्यांनी लवकरात लवकर लोकांसाठी 24 तास आता कामाला लागून हे जी अडचण आहे ती दूर करा. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.